आज आता आम्ही पूर्ण माझ्या फॅमिली सोबत इथं आले आहे. SP सरांना एवढंच म्हणलं की आम्हाला न्याय पाहिजे. तरी पण SP सर म्हणले आहे जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू. आम्ही निवेदन बी दिलं आहे SP सरांना. हे सगळ्यांना आमच्या फॅमिलीनं मिळून आत्मदहनाचा त्यांना इशारा दिला आहे. 8 दिवसात आरोपी नाही अटक झाली तर. मात्र या अगोदर हे तुम्ही अशाच पद्धतीने केलं, मात्र प्रत्येक वेळेस समजूत काढली जातील, परत आरोपी निष्पन्न झालेत का नेमकं त्याच्या संदर्भात काही मला सांगितलं की SPने आश्वासन दिलं काही? SP सरांनी काही नाही, ते म्हणले आम्ही प्रयत्न तर करतच आहोत म्हणले. SP सरांनी काही असं दिवस दिले नाहीत. मात्र आम्ही त्यांना निवेदन दिलं की आमचं आत्मदहन 8 दिवसात होईल म्हणून आम्हाला, कारण आम्ही खूप थकून गेलो. आता संयमच राहिला नाही आम्हाला त्या न्याय मागण्याचा. आता 1.5 वर्ष झाले, किती दिवस आम्ही सतत फिरायचं. लेकरांची शाळा, ते आज शाळेला सुट्टी घेऊन मी इथपर्यंत आले आहे. मग लेकरांचं करिअर बी माझ्या मागं आहे. किती दिवस ह्यांच्या चक्रा घालायच्या. आता ही 3री चक्र आहे माझी SP सरांकडं. तरी पण न्यायाची काहीच भूमिका नाही म्हणल्यास काय करायचं. काय करायचं हे कठोर निर्णय, म्हणजे कठोरातला कठोर निर्णय आहे. आता शेवट आमचा आत्मदहन. बाळा भांगरनं सुद्धा काही दावे केले होते, त्यांनी देखील पोलिसांनी त्याचा देखील जबाब घेतला. हो, त्यांचा जबाब घेऊन सत्यता पडताळत आहेत की सत्यता आहे की खरंच त्यांच्यापाशी सबूत आहेत. सबुताशिवाय काहीच होऊ शकत नाही ते म्हणले आहेत ना. आम्हाला न्यायालयात दाखल करायचं म्हणलं तर सबूत लागते. बाळा भाऊ भांगरपाशी जर सबूत असतील की त्यांनी हे करूत म्हणले, आरोपी अटक करू तात्काळ. पण आरोपी निष्पन्न झालेत का? या अगोदरही आश्वासन तुम्हाला दिलं होतं आणि आरोपीचे नाव तरी समोर आलं नाही. आरोपीचे नाव नाही सांगितले. मग बोलले होते की आरोपी निष्पन्न झालेत. मग अजून आरोपीचे तर नाव सांगितले नाही त्यांनी आम्हाला. तुम्ही मध्यंतरी हा तपास CID कडे द्यावा या प्रकरणात SIT नेमा म्हणून मागणी केली होती. त्याचं पुढं काय झालं, त्याचा काय पाठपुरावा केला का? SIT CIDचं काय आहे सगळं सानप सरांना आरोपी माहिती आहेत. मी पहिल्यापासूनच सांगत आहे त्यांची CDR मागत आहे. यांच्या तपासात काहीच वेग नाही ना. पण आता थोडासा SP सर वेग करत आहेत. तर न्यायाची थोडीशी भूमिका वाटत आहे. SP सरांच्या बोलण्याहून त्यांचं जे त्यांनी आम्हाला सांगितलं की समजावून की न्याय देऊत म्हणजे देऊत, तर SP सरांवरच आपला विश्वास आहे. म्हणून ही 3री चक्कर आहे माझी SP ऑफिसला. तपास अधिकारी तुम्हाला माहिती देत आहेत का? नाही, पण आता SP सरांनी सांगितलं आहे की त्यांना की त्यांच्या फॅमिलीला तत्काळ म्हणजे जे प्रोसेस केली आहे ते सांगत जा म्हणून. आता आम्हाला कमलेश मीना यांची भेट घ्यायची आहे अधीक्षकांची आता जाता. या प्रकरणात तुमच्या फॅमिलीवर काही दबाव आहे का? तुम्ही काही संरक्षणाची मागणी केली का? नाही, आमच्या फॅमिलीवर कशाला दबाव देते ना. आम्ही गोरगरीब आहोत. आम्ही काही राजकारणी माणसं का आम्हाला की सिक्युरिटीची गरज आहे? आम्हाला सिक्युरिटीची काहीच गरज नाही. आम्ही खुलेआम राहणारे माणसं आहोत. शेतकरी माणसाला काय गरज आहे संरक्षणाची? आम्ही गोरगरीब परिवार आहोत म्हणून आम्हाला न्याय नाही तर पहिल्यांदाच सांगितलं आहे. आरोपी निष्पन्न झाल्याचं कुणी सांगितलं तुम्हाला आणि कधी सांगितलं होतं? आणि आरोपीच्या अटकेसंदर्भातले काही प्रयत्न करतात असं काही माहिती दिली का? नाही, आरोपी म्हणजे माझ्या भावाला सांगितलं होतं आरोपी निष्पन्न झाले. पण आज मी विचारलं तर म्हणजे आरोपीच निष्पन्न नाहीत म्हणले. आम्ही प्रयत्न करत आहोत एवढंच बोलले. पोलीस कुठेतरी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करतात. आता ते त्यांच्यावर दबाव कुणाचा हेच कळत नाही. एकाला म्हणायचं निष्पन्न झाले, एकाला म्हणायचं नाही झाले. तपास करत आहोत. मग ह्यांच्यावर दबाव कुणाचा आहे? आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मी भेटून त्यांनाच विचारणार आहे. आता तर दुसऱ्यांना कुणाला विचारू शकते मी? न्याय कुणाला मागू शकते मी? देवेंद्र फडणवीस साहेबांना, मुख्यमंत्र्यांना भेटून सांगेल नंतर. बीड पोलीस दबावात काम करतात असा आरोप आहे तुमचा? नाही, असा आरोप माझा परळी पोलिसांवर आहे, बीड पोलिसांवर नाही. SP सरांवर माझा नाही असं काही. पण परळी पोलिसांवर दबाव आहे. कुणाचा दबाव आहे ते त्यांनाच माहिती आहे. SP सरांवर दबाव कुणाचा? देवेंद्र फडणवीस यांची भेट कधी घेणार आहेत आणि त्यासाठी नाही, निवेदन आम्ही तयार केलं आहे. तारीख पण मागितली आहे. ज्यावेळेस ते म्हणतील या त्यावेळेस आम्ही 8 दिवसात जाऊ. थँक्यू.